या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर आणि समाज कार्यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक 23 मधून आमचा विजय नक्की आहे असा विश्वास प्रभाग क्रमांक 23 मधील उमेदवारांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 23 मधून भाजप उमेदवारांनी आपला विजय नक्की असल्याचा जोरदार दावा केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांच्या गाठीभेटीवर भर देण्यात आला. दरम्यान पदयात्रेच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांकडून प्रभाग क्रमांक 23 मधील वातावरण ढवळून काढण्यात आलं. इथून आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर, सत्यजित वाघमोडे, राजशेखर पाटील हे उमेदवार आहेत. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग सर्वात मोठा मानला जातो. असं असलं तरी भाजपच्या उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधला, विकासाचे मुद्दे मांडले. इथून वागसे घराण्याचं सामाजिक आणि राजकीय काम आहे. देवकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मधून सामाजिक कार्य दिसून येतं, तर राजशेखर पाटील यांचं सोरेगाव सारख्या भागात मोठं कार्य दिसून येतं. तर इकडे सत्यजित वाघमोडे यांचा चांगला जनसंवाद या आधारावर भाजपनं प्रभाग क्रमांक 23 मधून प्रचाराचा धडाका लावला होता. दरम्यान आजवरच्या सामाजिक कार्याच्या बळावर मतदार आम्हाला निश्चित साथ देतील असा विश्वास उमेदवार आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर, सत्यजित वाघमोडे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केला. जनता पार्टीने जे काही विकास कामं केली आहेत, केंद्रापासून राज्यापासून अगदी म्हणजे ग्राउंड लेवलवर पण त्यांचं काम चालू आहे. आणि मग त्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचं जर तुम्ही म्हणाल, सर्वात आपण त्याला एक टर्निंग पॉईंट म्हणू की बाबा लाडकी बहीण योजनेमुळं आज भारतीय जनता पार्टी, तुम्ही गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमुळे म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा होत आहेत, त्यामुळे सगळीकडे आम्ही जेव्हा फिरतो त्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला जातो किंवा तिथं नाव निघतं आणि मग त्याचं कौतुक केलं जातं. आणि मला वाटतं की जे काही महाराष्ट्र शासनाने योजना राबवल्या आहेत, कल्याणकारी योजना आहेत, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक पॉझिटिव्ह वातावरण आहे, एक सकारात्मक वातावरण आहे. आणि त्या जीवावर आणि त्या जोरावर आम्हाला असं वाटतं की आम्ही 16 तारखेला निश्चितपणे विजयी. आरती वागसे ज्या उमेदवार आहेत त्या आपल्या संवाद साधतायत. आपण तोच प्रश्न एक घेतोय की आज सगळं झालंय, आता आत्मविश्वास कसा आहे? सर, आता आम्ही डोर टू डोर गेली 15 दिवस झाले डोर टू डोर प्रचार करत आहोत आणि आता पण अंतिम टप्पा लास्टचा दिवस आहे आमचा. आम्ही तरी पण अजून हा प्रचार करत आहोत. तर लोकांचा प्रतिसाद इतका चांगला भेटत आहे की सपोर्ट भेटतं की त्यांचं की बाबा नाही, भारतीय जनता पार्टी काहीतरी करू शकते, विकसित हा देश आपल्याला बनवायचा आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये महापौर हा BJPचाच बसला पाहिजे, यासाठी लोकांचे पण प्रयत्न चालू आहेत आणि आपण पण प्रयत्न करत आहोत. तर सर, आता आम्ही ज्या समस्या आता लोकांचे जाणून घेतलो डोर टू डोर करून, मेन लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते रोड, रस्ता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, ज्या काय आहे समस्या त्या आम्ही समस्यांची मांडणी केली आणि ते एक नोट आऊट करून घेतलं की काय काही समस्या आहेत ते आणि कोणाच्या समस्या सोडवायचं ते. आता हे इलेक्शन झालं की आपण सगळ्या समस्या सोडवूया त्यांच्या. वागसे कुटुंबियांचं जर म्हणलं तर समाजकारण आणि राजकारण यामध्ये मोठं योगदान येतं आणि आता आरती वागसे या निवडणूक आखण्यात आहेत प्रभाग क्रमांक 23 मधून. त्याच पद्धतीने ज्ञानेश्वरी देवकर, त्यांचं देखील या प्रभाग क्रमांक 23 मध्ये एक मोठं सामाजिक कार्य आपल्याला दिसून येतं आणि जनतेशी असलेला संवाद त्यांचा तो नित्याचा आहे. आणि आता जेव्हा निवडणूक त्या लढवत आहेत, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आजचा प्रचार कशा पद्धतीचा आहे? नमस्कार. प्रथम मी परिचय करून देते. मी ज्ञानेश्वरी महेश देवकर, प्रभाग क्रमांक 23 क मधून सर्वसाधारण महिला आहे आणि आज आमचा प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि वातावरण एवढं अनुकूल आहे BJPचं. आणि मी सांगते ते कशामुळं, म्हणजे आपलं राज्यामध्ये BJP आहे, केंद्रात BJP आहे आणि आता कॉर्पोरेशनमध्ये 100% BJPचे सीट लागणार आहेत आणि BJPचे 102 उमेदवार आता सध्या लढत आहेत आपल्या प्रत्येक प्रभागामधून आणि प्रत्येक जण म्हणजे BJPला आणि आमच्या पूर्ण पॅनेलला निवडून देणारी खात्री 100% आहे सर. याचबरोबर राजशेखर पाटील, खरं तर त्यांच्याही उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सोरेगाव सारखा पट्टा त्यांचा आहे आणि त्याच पद्धतीनं सलगरवाडी भाग जर असेल तर तिथूनही त्यांना एक मोठी अपेक्षा आहे. राजशेखर पाटीलचे आज आत्मविश्वास कसा आहे? सर, आमचा आत्मविश्वास मतदारांचं एवढं आमच्यावर म्हणजे विश्वास वाढलाय भारतीय जनता पक्षामुळं की
जो विकास करतील भारतीय जनता पक्ष विकास करतील म्हणून मतदारांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे ह्या ठिकाणी सहकार्य करत आहेत. त्यामुळं आम्हाला निश्चिंत आहे की बाबा आम्ही 4 सीट ह्या ठिकाणी विजयी होऊ. सोरेगावचा प्रतिसाद आपण आता त्याही गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचं. हो सर, सोरेगावचा प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आणि बाकी प्रभागात पण आपला भारतीय जनता पक्षाबद्दल एकच चांगले मतप्रवाह आहे.